कन्हैया कुठे, कन्हैया कुठे, शोधा शोधा शोधा, त्याला कुठे तो बघा. सगळ्या गवळणी आजूबाजूला बघायला लागल्या. कृष्ण कुठंच दिसला नाही त्यांना. वाळवंट होता ना, रात्रीची वाळू अशी प्लेन झालेली होती आणि त्या वाळूवर असे पाय उमटलेले होते. पाय जाताना फडची पुसल्यावर कशी उमटते. कोणी महिला मंडळाला राग कधी होतो, मला फडची पुसवून ताजं ताजं कोणीतरी फडची होऊन जावं, मग बघा मारत तुम्ही. तसं ते वाळवंटामध्ये सगळं शांत रेत पडलेली होती, मला ती वाळू पडलेली होती, त्याच्यावर पाय दिसले भगवंताचे जाताना. पण भगवंत एकटा नव्हता गेला, एका गवळणीला सोबत घेऊन गेला होता. यांचं डोकं आणखीन खरं, आम्हाला सोडलं ते कोणी नेमकं ती एकटीला घेऊन गेला तो. संत महात्मे सांगतात ती गवळण दुसरी तिसरी कोणी नाही, साक्षात श्री किशोरी राधा राणी. भगवान परमात्म्यानं श्री किशोरीजीला सोबत घेतलं आणि भगवान परमात्मा गेलेले या गवळणी महाराज पावलांचा माग घेत 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 चालायला लागलेले आहेत. काही अंतर चालून गेल्यानंतर गवळणींना असं दिसलं, मोगऱ्याची फुलं पडलेली होती, गुलाबाची फुलं पडलेली होती, काजळाची डबी पडलेली होती, चुडा हातातला तो पडलेला होता. यांच्या लक्षात आलं, ओहो त्यानं हिला आणलंच नाही नुसतं, हिचा शृंगार सुद्धा त्यानं इथंच केला. तिच्या डोळ्यात काजळ घातलं असं, तिच्या डोळ्यात गजरा घातला, डोक्यामध्ये गजरा घातला असं, तिचा सगळा शृंगार केला आणि तिला एकटीला घेऊन गेला. चला परत पुढे चालत गेल्या. तर पुढे चालत गेल्यानंतर 4 पावलं राहायची ना, याचे 2 आणि तिचे 2. तर पुढं पावलं 2च होती, पण पावलं अशी जमिनीमध्ये रोवलेली होती, खाली रोवलेली होती. असं खताची गोणी कशी घेतल्यानंतर खाली जातो माणूस, तसं त्यांच्या लक्षात आलं, यानं या गवळणीला खांद्यावर बसून घेतलं असं, त्याच्यामुळे याची पावलं अधिक खाली गेली. तिचा शृंगारही केला, तिला खांद्यावरही घेतलं. छटपटायला लागल्या सगळ्या गवळणी. काही अंतर गेल्यानंतर किशोरीजी भगवान परमात्म्यासोबत चालले. त्यांनी विचार केला, मी एकटी जर भगवंतासोबत गेले तर बाकीच्या गवळणी महाराज भगवंता करता मुक्तील. मग किशोरीजीने सांगितलं, देवा मला तुम्ही आता इथंच सोडा आणि पुढची लीला करण्याकरता तुम्ही अदृश्य व्हा. भगवान परमात्मा अदृश्य झाले. किशोरीजीला सोडून सगळ्या गवळणी महाराज किशोरीजी पाशी जाऊन बसल्या. ज्यावेळेस साक्षात किशोरीजीला बघितलं, सर्वांनी हात जोडले, सांगितलं, किशोरी त्या छलिया कृष्णाने तुम्हालाही सोडून दिलं का? पण काळजी करू नका, आम्ही सगळ्या गवळणी मिळून त्याला शोधू. वृंदावनाचं वन आहे, त्या वनामध्ये मला भगवंताला शोधायला निघाले. कोणाला विचारावं, कोणाला वृक्षांना विचारायला लागल्या. सगळ्यात उंच वृक्ष होता अशोकाचा वृक्ष. त्या गवळणी अशोकाच्या वृक्षाला म्हणायला लागल्या, हे अशोका, अरे अख्खे अरण्य हिंडले पण तुझ्या एवढ्या उंचीचा वृक्ष बघितला नाही. अरे तू तरी सांग, आमचा कृष्ण बघितला का? हवा आली, झाडाची पानं हल्ली. गवळणी सांगायला लागले, बघ बघ नाही म्हणतोय, याचं नावच अशोक, याला दुसऱ्याशी शोकाची काय कल्पना. चल पुढे बघू. भला मोठा वटवृक्ष होता, वडाचं झाड खूप मोठं.